आजचा आपला भाग परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नवीन पुतळ्याच्या अनावरणाविषयी। सर्वप्रथम माननीय आमदारांचे मनापासून आभार की त्यांनी इतका कलात्मक असा पुतळा आपल्या मनमाडला उभारला। आणि हा पुतळा मनमाडला उभा राहण्यामागे एक चांगलं कारण असं आहे की डॉक्टर आंबेडकरांचा मनमाडशी खास असा जिव्हाळ्याचा संबंध आहे। त्याचं कारण असं आहे की डॉक्टर बाबासाहेबांनी मनमाड येथे एक मोठी कामगार परिषद घेतली होती। आणखीन ती अतिशय ऐतिहासिक अशी कामगार परिषद आहे। त्यांचं सामाजिक कार्य, त्यांचं जातीयता मिटवण्याविषयीचं कार्य, त्यांचं धार्मिक कार्य म्हणजे बुद्ध धर्माविषयी कार्य हे तर सर्वश्रुत आहेच, पण त्या मानाने त्यांचे कामगारांविषयीचे जे विचार आहेत किंवा त्यांची जी मतं आहेत त्याची तेवढी चर्चा नाहीये। पण मनमाडला मात्र बाबासाहेबांनी कामगारांची परिषद घेऊन आणि हा अतिशय महत्त्वाचा असा प्रश्न इथे त्या परिषदेमध्ये चर्चेसाठी मांडला होता आणि आपले विचार पण त्या ठिकाणी मांडले होते। आणि त्या जागेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्राउंड, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगण असं नाव आता दिलेलं आहे। त्याचप्रमाणे स्वतः डॉक्टर बाबासाहेबांनी विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावं म्हणून इथे एका विद्यार्थी आश्रमाची उभारणी केलेली आहे। आणि त्या वास्तूला डॉक्टर आंबेडकर विद्यार्थी आश्रम असंच नाव दिलेलं आहे। त्या वास्तूची पायाभरणी स्वतः डॉक्टर बाबासाहेबांनी 9 डिसेंबर 1945 रोजी केली। म्हणजे ती ब्रिटिश राजवट होती त्यावेळेला बाबासाहेबांनी हे काम केलं। आणि त्याच्यानंतर त्याच वास्तूचा उद्घाटन सोहळा सुद्धा बाबासाहेबांच्याच हातून झालेला आहे 17 नोव्हेंबर 1951। आता पायाभरणी समारंभ आणि उद्घाटन ह्या दोन्ही घटना पूजनीय बाबासाहेबांच्या हस्ते झालेल्या आहेत। अशा प्रकारचं अतिशय दुर्मिळ योग किंवा ही जगामध्ये एकमेव वास्तू अशी असावी की ज्याचा पायाभरणी आणि उद्घाटन दोघही बाबासाहेबांच्या हातून झालेलं आहे। आणि ही वास्तू आपल्या मनमाडमध्ये असून देखील ती दुर्लक्षित आहे। त्यावेळी सहज एक विचार असा मनात येतो की आपल्या जवळच्या धुळे शहरामध्ये एक बंगला आहे, लांडोर बंगला त्याचं नाव। कुठल्या तरी एका कोर्ट केससाठी डॉक्टर साहेब धुळ्यामध्ये आलेले असताना फक्त एक रात्र ते त्या बंगल्यामध्ये मुक्कामाला होते। ती तारीख होती 31 जुलै 1937। आज त्या दिवसाच्या आठवणीप्रित्यर्थ ती वास्तू अतिशय चांगल्या प्रकारे जतन करण्यात आलेली आहे। आणि 31 जुलै रोजी हजारो डॉक्टर आंबेडकरांना मानणारे अनुयायी किंवा त्यांचे विचार मांडणारे सर्व धर्माचे लोक त्या ठिकाणी गर्दी करतात, त्या ठिकाणी भेट देतात। तिथे जणू यात्रा भरलेली असते। आणि एरवी देखील जर आपण त्या बंगल्या बघायला गेलो तर तिथे तिकीट काढून मध्ये जावं लागतं, इतकं त्या वास्तूला महत्व आहे। फक्त एक रात्र ज्या ठिकाणी बाबासाहेब थांबले त्या वास्तूच्या नशिबी मात्र एवढे चांगले दिवस आले। आणि ज्या वास्तूची पायाभरणी आणि उद्घाटन दोन्ही देखील बाबासाहेबांनी केलेलं आहे तरी पण त्या वास्तूची म्हणावी तशी दखल घेतली गेलेली नाहीये। खरं तर हे दोन्ही दिवस म्हणजे पायाभरणीचा दिवस आणि उद्घाटनाचा दिवस 9 डिसेंबर आणि 17 नोव्हेंबर हे
खरं तर त्या वास्तूत सणासारखे साजरे व्हायला हवेत, एवढं थोर भाग्य त्या वास्तूला लाभलेलं आहे. ठीक आहे, आज बाबासाहेबांचा पुतळा उभारला जातोय. त्या निमित्ताने आपण एवढीच आशा करूया की त्यांच्या विचाराला मानणारे सगळे लोक या गोष्टीची दखल घेतील आणि त्या वास्तूमध्ये त्यांच्या व्यक्तिमत्वाला साजेसे असे उपक्रम सुरू होतील. जसे की त्या वास्तूत एक छानपैकी वाचनालय, एक अभ्यासिका ही जर सुरू झाली तर ती बाबासाहेबांसाठी खरी श्रद्धांजली असेल. आणि या वास्तूला मोठं असं पटांगण सुद्धा लाभलेलं आहे. आपल्या आप्तस्वकीयांच्या आठवणीसाठी, म्हणजे कोणाचा जर वाढदिवस असेल, कुणाचा स्मृतिदिन असेल, तर त्या दिवशी जर तिथे जाऊन आपल्या त्या प्रेमीजनांच्या नावाने एक वृक्ष लावलं आणि त्याची जोपासना केली तर तो परिसर सुद्धा अतिशय रमणीय असा होईल आणि आपल्या आप्तेष्टांची आठवण सुद्धा त्या ठिकाणी कायमपणे जपल्या जाईल. हे साधे साधे उपक्रम खरंच तर तिथे राबवले गेले पाहिजेत. या वास्तूमध्ये बाबासाहेब ज्या खोलीमध्ये वास्तव्यात राहत असत ती सुद्धा अजून आहे तिथे. माझ्या डोक्यात सहज एक अशी कल्पना आली की अभ्यासिकेमध्ये जो हुशार विद्यार्थी असेल, जो चांगल्या मार्काने किंवा वरच्या श्रेणीमध्ये पास होईल, जो टॉपर आपण ज्याला म्हणतो असा जो असेल, त्याला त्या खोलीमध्ये बसून अभ्यास करण्याचा मान देण्यात यावा. अशा प्रकारे हुशार विद्यार्थ्यांमध्ये बाबासाहेबांच्या वास्तव्याने पावन झालेल्या खोलीमध्ये अभ्यास करण्याचं भाग्य लाभेल. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, याच्याकडे जर लक्ष दिलं तर मला वाटतं ती आपल्या मनमाडसाठी अतिशय भूषणाव अशी बाब राहणार आहे आणि सगळीकडे मनमाडची एक वेगळी ओळख कायम होणार आहे. त्याच्यामुळे फक्त हे करताना एक अपेक्षा ठेवूया की बाबासाहेबांनी उभारलेल्या या वास्तूमध्ये आपले जे कार्यक्रम होतील तिथे आपण आपल्या आपसातले मतभेद विसरून जाऊया आणि तो परिसर बॅनरमुक्त करूया. बाबासाहेबांचे हे मनमाड प्रेम त्यांच्या पश्चात देखील आपल्या मनमाडच्या वाट्याला आलेलं आहे. त्यांच्या पत्नी माई आंबेडकर यांची सुद्धा सभा डॉक्टर साहेबांच्या पुतळ्यासमोरच झालेली आहे. त्यांचे नातू ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांची सुद्धा मनमाडला कित्येकदा भेट झालेली आहे. तसेच त्यांच्या सुनबाई मीराताई आंबेडकर यांच्या सुद्धा मनमाडला बऱ्याच वेळेला भेटी झालेल्या आहेत, त्यांच्या सभा झालेल्या आहेत. अशा प्रकारे फार कमी गावांच्या वाट्याला येणारं हे भाग्य मनमाडच्या वाट्याला आलेलं आहे आणि त्याच मनमाडमध्ये आता बाबासाहेबांचा एक पूर्णाकृती अतिशय कलापूर्ण असा पुतळा उभा राहतोय. ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. पुढे कधी जसा डॉक्टर बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या पाठीमागे त्यांनी लिहिलेल्या संविधानाचे उतारे आता लावण्यात आलेले आहेत, तसाच एखादा अतिशय कलात्मक असा फलक ज्या ठिकाणी बाबासाहेबांनी कामगारांची परिषद घेतली त्या क्रीडांगणामध्ये जर लावला तर मला वाटतं ते जास्त संयुक्तिक होईल. एवढीच अपेक्षा यावेळी आपण ठेवू आणि लवकरच हे स्वप्न देखील आपलं साकार होईल अशी आशा करूया. नमस्कार, भेटूया पुढच्या भागामध्ये.